आजच्या व्हिडिओमध्ये आषाढी एकादशी व्रतकथा आणि विधी कसा करावायचा हे आपण पाहणार आहोत। देवशयनी एकादशी व्रताची सुरुवात दशमी तिथीच्या रात्रीपासून होते। दशमीला रात्रीच्या जेवणात मीठ खाणे टाळावे। दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून नित्य कार्य आटपून व्रतसंकल्प घ्यावा। विठोबाची मूर्ती आसनावर विराजित करून त्यांची विधीपूर्वक पूजा करावी। पंचामृताने स्नान घालावं। नंतर देवाची धूप, उदबत्ती, दीप, पुष्प इतर सामग्रीने पूजा करावी। देवाला समस्त पूजन सामग्री, फळं, फुलं, सुके मेवे, मिष्ठान अर्पित करून मंत्रद्वारा स्तुती करावी। या व्यतिरिक्त शास्त्रात सांगण्यात आलेले सर्व नियम पाळावे। आषाढी एकादशीची एक कथा आहे। मृदुमान्य नावाच्या एका दैत्याने शंकराची आराधना करून त्याला प्रसन्न करून घेतले आणि त्याच्याकडून वर मिळविला की त्याला कोणत्याही प्राण्याकडून मरण प्राप्त होणार नाही, फक्त एका स्त्रीच्या हातून तो मरेल। या मृदुमान्याने या वराच्या जोरावर सर्व देवांना जिंकले आणि श्री विष्णू जिंकण्यासाठी तो वैकुंठास गेला। उभयतांच्या लढाईत श्री विष्णूचा पराभव होऊन तो शंकराकडे गेला, पण शंकरही आपल्या वरामुळे हताश झाला होता। नंतर ब्रह्मा, विष्णू, महेश व सर्व देव एका पर्वताच्या गुहेत लपून राहिले। तिथे काही दिवसांनी ब्रह्मा, विष्णू, महेश या तिघांच्या श्वासाने एक देवी उत्पन्न झाली। तीच एकादशी होय। ही एकादशी देवी तिने नंतर देवांना अभय देऊन मृदुमान्याला ठार मारले। देवांनी तिची स्तुती केली आणि तिनेही सांगितले की माझे एकादशीचे व्रत जे लोक करतील ते सर्व पापांपासून मुक्त होतील। ही झाली कथा। आषाढी एकादशीची पूजा कशी करावी? आषाढी एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहावे किंवा रात्रीच्या जेवणात मिठाचे सेवन टाळावे। एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विठ्ठल पूजन करावे। देवाला पिवळे वस्त्र, पिवळे फुलं, पिवळे फळं, पिवळं चंदन अर्पित करावं। त्यांचे हात शंख, चक्र, गदा आणि पद्म सुशोभित करावे। देवाला विडा आणि सुपारी अर्पित केल्यावर धूप दीप याने आरती करावी। या मंत्राचा जप करावा। सुप्ते त्वयि जगन्नाथ जगत्तुत्तम भवेद्विदम विबुद्धे त्वयि बद्धम च जगत्सर्व चराचरम। अर्थात हे जगन्नाथ, आपके निद्रेत गेल्याने संपूर्ण विश्वाला निद्रा लागते आणि आपण जागृत झाल्यावर संपूर्ण जग चराचर जागृत होऊन जातं। हा संपूर्ण दिवस उपवास करावा। रात्री हरिभजन करत जागरण करावं। रात्री देवाचे भजन स्तुती करावी। विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालावा। या दिवशी पंढरपूरमध्ये असणारे वारकरी तर उपवासासहित विठ्ठलाची आरती, विठ्ठल नामाचा जप, जयघोष करत असतात। आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणं करावं। या दोन्ही दिवशी देवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा। आजचा हा व्हिडिओ आपण येथे समाप्त करत आहोत। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओत लवकरच।